रंगभूमी आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आनंदयात्री करंडक आंतरराज्य एकांकिका स्पर्धा प्राथमिक फेरी कोल्हापूरसाठी आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघ व आस्था हॅपी होम तर्फे हौशी कलाकार सादर करत आहेत एकांकिका तुझ्या विना कर्मेना. लेखक व सादर करते विनायक कुलकर्णी. दिग्दर्शक सौ अर्चना कुलकर्णी. यातील भूमिका आणि कलाकार रमेश श्री विनायक कुलकर्णी, सुलोचना राजश्री सूर्यवंशी, बंडू संजय कुलकर्णी, मंगला सौ वृषाली गोटखिंडीकर, सूत्रधार आणि शेजारी सौ अर्चना कुलकर्णी. एकांकिका सादर होत आहे तुझ्या विना. नमस्कार. इथेच रमेशराव आणि सुलोचना यांच्या शेजारी राहते. आता शेजारी म्हटलं म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, यांच्या घरात होणाऱ्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची सगळी इत्थंभूत माहिती मला असते. इतकंच नव्हे तर ह्यांच्या घरातलं चहाचं अधण उकळायच्या आधी आणि भांडण पेटायच्या आधी दोन्हीची खबर माझ्यापर्यंत पोहोचलेली असते. आता तुम्ही म्हणाल आम्हाला असली सवय नाही, पण मला मुळीच पटणार नाही. अहो, शेजाऱ्यांचं भांडण ऐकायला कुणाला नको असते, आणि त्यातल्या त्यात नवरा बायकोंचं मग तर काय मजा आवरच. खरं सांगू मंडळी, नवरा बायकोंचं नातं ना एक गूढ असतं. एकमेकांच्या सोबत राहत नाही आणि एकमेकांशिवाय करमत पण नाही. सकाळी चहा दे इथपासून जो दिवस सुरू होतो तो रात्री झोपा आता या वाक्याने दिवस संपतो. आणि ह्या मध्ये जे मधल्या काळामध्ये जे काही चालतं ना, त्याला आता भांडण म्हणायचं का चर्चा म्हणायची हे अजून तो वरचा ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. आता हे घरही याला अपवाद नाही. खरं सांगते, इथे भांडण म्हणजे रोजची घंटा. वेळ झाली ना की ती वाजायची. बरं, खरं सांगू तुम्हाला, ह्यात बऱ्याच वेळेला ना नवऱ्याची काहीही चूक नसते, पण बायकोचं ठाम मत असतं की नवराच चुकीचा आहे. आणि रमेशरावाला तुम्हाला खरं सांगते, त्याची आता इतकी सवय झाली की ना हो माझी चूक ते वाक्य ना अगदी श्वास घेतल्यासारखं बोलतात. आता ह्यातली जोडी ही एक कजाक बायको की जिला नवऱ्यावर अधिकार गाजवणं म्हणजे रोजचा व्यायामच वाटतो, आणि एक गरीब बिचारा नवरा की ज्याला भांडण टाळणं म्हणजे ऑलिम्पिकची तयारी केल्यासारखी वाटते. तिथे भांडणं होतात, शेजाऱ्यांच्या कानाला काम मिळतं, उत्सुकता वाढते. पण शेवटी खरं सांगू का तुम्हाला, एकमेकांना बोलणं काय, टोमणे मारणं काय, कुरबुरी करणं काय, पण शेवटी काय होतं, अहो हे सगळं विसरून परत गुण्या गोविंदाने नांदतात हो. म्हणून म्हणावं असं वाटतं, भांडण असू दे, कुरबुरी असू दे, किंवा अगदी भांडणाचा महापूर असू दे, पण शेवटी तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. अहो रमेशराव, अहो रमेशराव, अहो गेले कुठं? टाकी भरली की बोरिंगचा स्विच बंद करा म्हणून सांगितलं होतं. नेहमी सारखे विसरले असणार. एक काम घडत नाही या माणसाकडून. अहो रमेशराव, अहो केव्हाचं काय झालं? अहो टाकी भरली की बोरिंगचा स्विच बंद करा म्हणून सांगितलं होतं. ते सोडून कुठे गेला होता तुम्ही? अगं स्विचच बंद करायला गेलो होतो, तेवढ्यात बंडूने मला हात दिली. त्या बंडूला काय दुसरं काम नाही का तुम्हाला हाका मारण्याशिवाय? म्हणजे असं की तुम्हाला इथं काहीतरी काम सांगितलं की तुम्ही तिकडे जाता आणि इकडे काम राहतं बाजूला. अगं तसं नाही, आपल्या बागेतल्या चिकूच्या झाडावर एक हॉर्नबिलची जोडी बसली होती. काय सुंदर दिसत होती ती, म्हणून ती पाहायला बंडूने मला हात दिली. हो, मग काय केलं त्या जोडीचं? अगं मी गेलो तर ती हॉर्नबिलची जोडी एक इतकं सुंदर प्रेम करत बसत होती, त्यात मी स्वतःला हरवून गेलो. हो, कपाळ माझं. हो म्हणाला, या हॉर्नबिलच्या जोडीवर तू एखादी सुंदर कविता कर. म्हणून मी तिकडे गेलो आणि पाहतो तर काय, त्या हॉर्नबिलच्या जोडीच्या प्रेमात मी स्वतःच हरवून गेलो. तेवढ्यात तुझी किंकाळी माझ्या कानावर आली. काय हो, मी हाक मारून तर किंचाळ्या म्हणता? कुठं खेळा? माझ्या कोमल आवाजाची काही किंमतच नाही. अगं तुझा आवाज तर कोमलच आहे, पण त्या हॉर्नबिलच्या जोडीच्या प्रेमात मी जरा जास्तच हरवून गेलो. हो, पक्ष्यांचं प्रेम दिसतं आणि माझी हाक ते कानावर आदळते. कानावर नाही, काळजावर आदळते, काळजावर. हो, म्हणजे आता मी हाक
काम माझंच राहायचं. चावटपणा पुरे म्हणे हाका मारत राहायचं. मी तुम्हाला हाका मारण्यासाठी बघितलंय का? अगं पण मी फक्त त्या फक्त फक्त कामं सांगायची, फक्त कामं विसरायची आणि कारण सांगायची. अहो छोटास काम स्विच बंद करायचा, त्यातून महाकाव्य करून ठेवता. अगं पण माझं लक्ष तर त्या पक्षाकडे गेलं. फक्त लक्ष लक्ष तेच तुमचं दुखणं मोठं. अहो तुमचं लक्ष घरातल्या कामांच्याकडे कधीच नसतं. कधी पंडू भाऊजींच्याकडं, कधी पक्षाकडं, कधी झाडाकडं, पण घरातल्या कामांच्याकडे अगं खरंच माझी चूक झाली खरंच. हो माझी चूक. पण चूक म्हणून ते वाहतं पाणी थांबत नाही. जा रे बंद करा. हा जातो. अगं पण तुम काही नाही. आता जर पाणी बंद झालं नाही तर सगळं बंद. चहा बंद, जेवण बंद, झोप बंद. अरे देवा बरं जातो पण सुलोचना स्विच डावा की उलटा? झालं कपाळ माझं. इतके दिवस झाले या माणसाला अजून कुठला स्विच हे पण माहित नाही. डावा डावा नेहमीच. डावा. अगं पण सुलोचना आता काय केलं? अगं स्विच ऑफ करायला गेला आणि तेवढ्यात लाईटही गेली. म्हणजे स्विच बंद करायला गेला आणि अंधार पण आला होय? तसं जा आधी. दोन्ही स्विच आता बरोबर आहेत की नाही बघून या. तसं नाही, दोन्ही स्विच शेजारी होते ना, म्हणून माझा जरा गोंधळ झाला. ते तर तुमचं नेहमीच आहे. त्यात नवल काय वाटायचं? अगं जातो पण सुलोचना तुला एक सांगू का? आता काय? अगं तू बोलतेस ना त्यावेळेला मला खरं वाटतं की हे घर आपलंच आहे. लाडात येऊन भाऊ खाऊ नका. जा आधी सांगितलेलं काम करा. बरं जातो ओळखू नको. मंडळी तुम्हालाही आता असं वाटतंय ना हे भांडण इथे संपलंय म्हणून. तसं वाटणं साहजिक आहे. पण खरं सांगू का, संसारामध्ये आत्ता शांतता हा शब्द फक्त जाहिरातीपुरता शोभून दिसतो. रमेशराव स्विच बंद करायला गेले, पाणी थांबलंही असेल, पण घरातले प्रश्न ते थांबत नाही. कारण स्विच एकच असतो पण कारण भरपूर. आणि सुलोचना ती गप्प बसली म्हणजे भांडण संपलं असं समजू नका. आता तिच्या डोक्यामध्ये पुढचा भांडणाचा विषय लगेच तयार असतो. मंडळी आता इथून पुढे तर खरी गंमत आहे. आता या घरामध्ये आणखी एक जोडी येणार आहे आणि ही जोडी आली ना, या शांततेचा हा विराम संपेल की काय अशी मला भीती वाटते. खरं सांगू स्विच नाही, पण आता इथे कुणाचा तरी मूड मात्र ऑन ऑफ होणार आहे हे नक्की. अहो बेल केव्हाची वाजते? उघडा की दार. ते पण सांगावं लागते. काय माणूस आहे का शोपी? हा या. नमस्कार वहिनी. अरे हा या बसा. खूप दिवसांनी आला. हो बरेच दिवसांनी भेट झाली आपली. नमस्कार वहिनी. नमस्कार रमेश. पाणी घ्या. अहो, काय भयानक हा, उन्हाळा आहे. उष्मा भयानक आहे. किती पाणी पिलं तरी तहान भागत नाही. अरे रमेश तुझा असा आज चेहरा कोरडा का पडलाय? कोरडा नाही भाऊजी, दबलेला नेहमीचा. माझ्यामुळे तर नाही ना? तुमच्यामुळे नाही भाऊजी, पण तुमची हा काय करे ना की हे सगळं काम विसरतं घरातलं. अगं जरा तू माझा मित्र आहे कमी पण. मित्र हे मित्र आणि बायको काय नोटीस बोर्ड. बरं त्यांना पाहुणे आले काय म्हणते वहिनी? हा ठीक आहे बघा. अहो तुमच्या मित्र तरी तुम्हाला कामात मदत करतात की नाही? काम ह्यांच्यासारखं बंधू नाही मला मदत करत. नाही, मग सगळी कामं तुम्हीच करता. आता बंधू मदत करत नाहीत म्हटलं सगळी कामं मलाच तर केली पाहिजेत ना. मीच अरे करते. बापरे, अवघड आहे तुमचं मग. मंगला उगाच काय तू बोलत बसून बस. चला लगेच आपल्याला निघायचं आहे. अरे बंडू आत्ताच आला नाहीस तोपर्यंत निघायची काय भाषा करतोस? अरे आलो होतो इथे मी गप्पा मारायला, पण इथलं वातावरण बघता जर गेलेलंच बरं वाटायला लागलं मला. भाऊजी त्या बसल्यामुळे आमचं घर काही कोसळून पडत नाही. तुम्हाला बसायचं नसेल तर राहू दे. वहिनी तुमच्या घरात जरा बोलायची पद्धत जरा वेगळीच आहे वाटतं. हो भाऊजी, इथं बायको बोलते आणि नवरे ऐकतात. अगं कमी बोल, किती बोलतेस? कमी बोल म्हणजे मी काय जास्त बोलते? आमच्या घरात असले विरोध काही चालत नाही बरं काय.
आमच्या घरात सगळं चालतं भाऊजी. मंगला चल पुढे बघूया जाऊया आता. मी थोड्या वेळ बसणार आहे. अहो त्यांना बसायचं असलं बसू दे, तुम्हाला बसायचं नसलं जावा निघून. मंगळवारी बसा तुम्ही, मी फक्त अडसा चहा करून आणले सगळ्यांना. जास्त अहो साधा चहा तर नाही. कमाल साधा आहे. चहा तर नाही. एवढं काय काय अहो साधा असता तर एवढे तणावर पडलं नसतं चहा. मी काय ऐकलं नाही हा, मी आपलं तोंड चालू असतोय. मंगला चल उठ जाऊया बघूया. मी चहा घेऊन येणार. होय, आता पण मी तुला काय चहा पिण्यापासून आठवलंय का? मग बसायला का अडवता? वहिनी तुमच्या घरात सगळं उलटच झालंय वाटतं. हो भाऊजी, इथं बायको बोलते, नवरे कधी मध्ये ऐकतात आणि पाहुणे मंडळी शिकून जातात आमच्याकडून. मी पण शिकतोय ना आणि रोज नावा अभ्यासक्रम असतो. तुम्हाला पण थोडं शिकायला गरज नाही ना. मग मी काय चुकतोय का? चुकत नाही भाऊजी, पण नेहमी मीच बरोबर असतो हे जे तुमचं आहे ना ते जरा बाजूला ठेवा. सिग्नल पूर्ण असतं पण कनेक्शन लागत नाही. घ्या पहिली त्या गरम गरम घ्या भाऊजी. छान वास येते ना मेने. थँक्यू. वा आज चहा खरोखरच गोड लागतोय. वहिनी साखर कमी आहे ना?